हॅलो एव्हरीवन, राजेश्री बीडिंग स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला बीड्सची फ्लावर्स कशी बनवायची आणि त्यापासून बीड्सचा नेकपीस कसा बनवायचा हे दाखवणार आहे. हे तुम्ही रक्षाबंधनसाठी गिफ्ट करू शकता तुमच्या बहिणीला, किंवा स्वतः तुम्ही वेअर करू शकता. हे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने कलरफुल फ्लावर्स बनवून किंवा एकसारखे कलरचे फ्लावर्स बनवून तुम्ही ह्याला अटॅच करू शकता. ओके, आणि ह्याच्यावर आपण इयरिंग्स पण बनवणार आहे. तर चला स्टार्ट करूया. बीड्सचं फ्लावर नेकलेस. बीड्सचे फ्लावर बनवण्यासाठी आपल्याला हे 8 नंबरचे सीड बीड्स लागतील. तर त्याच्यामध्ये गोल्डन, येल्लोइश ऑरेंज आणि ऑरेंज असं 3 कॉम्बिनेशन मी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्व फुलांमध्ये गोल्डन हा कॉमन असणार आहे आणि बाकी तुम्ही कलरमध्ये वेगवेगळे कॉम्बिनेशन वापरू शकता. आता ह्या फ्लावर्समध्ये मी रेड कॉम्बिनेशन वापरलं आहे. आता जे मी बनवणार आहे ते ऑरेंज, येल्लोइश ऑरेंज आणि येल्लो. सर्वप्रथम आपण सुईमध्ये 12 बीड्स ओवून घ्यायचे. 5, 12. ओके, त्याच्यानंतर हे बीड्स खाली आणून हे असे टाईट दोन्ही साईडला टाईट पकडून ठेवायचे आणि त्याच्यानंतर जो फर्स्ट बीड आहे त्याच्यामधून सुई पास करायची आणि या पद्धतीने एक सर्कल तयार होईल आणि इकडे आपण एक नॉट मारायची. या पद्धतीने आपल्याला बेस म्हणजे सर्कल तयार झालं. याच्यानंतर परत एकदा पूर्ण सर्कलमधून आपण सुई पास करणार. हे फ्लावर्स बनवताना सुईमध्ये धागा तुम्हाला जेवढा कम्फर्टेबल होईल तेवढाच तुम्ही घ्यायचा, कारण हे एक एक फ्लावर बनवायचे. धागा जर तुम्ही जास्त घेतला तर मग फ्लावर्समध्ये विंड लूज पडते. ओके, आता आपण जिथून सुरुवात केली आपण तिथे आलो आहे. आता त्याच्यानंतरचा ह्या बीड्समधून आपण सुई बाहेर काढून घ्यायची. यानंतर आपण सुईमध्ये 2 येल्लो, 2 ऑरेंज, मिडल येल्लोइश ऑरेंज आणि परत 2 ऑरेंज हे बीड्स घेणार आणि एक गोल्डन बीड सोडून बाजूच्या बीड्समधून आपण सुई पास करणार. आणि जेव्हा प्रत्येक वेळी आपण सुई पास करतो त्याच्यानंतर हे टाईट पकडून आपण थ्रेड असं थोडासा खेचून घ्यायचा.
या पद्धतीने ह्याच पद्धतीने आपण सगळ्या पाकळ्या बनवल्या आहेत. आता शेवटची पाकळी बनवताना सेम काउंट्समध्ये बीड घेऊन आपण एक गोल्डन बीड सोडून दुसऱ्या बीड्समधून बाहेर काढणार, तेव्हा आपण वरच्या साईडला सुई बाहेर काढायची 2 ऑरेंजमधून. आणि मग हे आपलं फुलाचा बेस या पद्धतीने रेडी झाला. आता ह्याच्यामध्ये आपण सुई इकडून हे करून आपल्याला या ऑरेंज बीड्समधून बाहेर काढायची. हे 2 ऑरेंजमधून व परत एक गोल्डन बीड्समधून, त्याच्यानंतर परत दोन ऑरेंज म्हणून. ओके, अशा पद्धतीने. आता आपण त्याच्यानंतर 3 येल्लोइश ऑरेंज बीड्स घेणार आणि हा मधला जो येल्लोइश ऑरेंज बीड आहे त्याला सोडून हा ऑरेंज बीडमधून आपण ती सुई पास करणार. आणि मध्ये आपण एक येल्लो बीड्स घेऊन तिथे ऑरेंजमधून पास करणार या पद्धतीने. या पद्धतीने प्रत्येक 2 पेटल्समध्ये आपल्याला येलो बीड्स ॲड करायचे. या पद्धतीने आपलं फूल रेडी झालं आहे. आता फूल क्लोज करण्यासाठी आपल्याला इथून थ्रेड इथे घेऊन यायचा आहे.
आता हे जो स्टार्टिंगचा थ्रेड आहे इथे आपण नॉट मारली होती आणि हा थ्रेड दोन्ही एकत्र करून आपण इथे नॉट मारणार. आणि स्टिक फास्ट हा ग्लू असतो तो पण तिथे थोडासा स्टिक करणार त्याने. त्याच्यानंतर सुई बाजूच्या बीड्समधून बाहेर काढणार आणि जो एक्स्ट्रा थ्रेड आहे तो कट करून घेणार. या पद्धतीने आपलं फूल रेडी झालं आहे. पद्धतीने वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये मी फ्लावर्स रेडी करून घेतले आहेत. आता आपल्याला ह्याचा नेकलेस बनवायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला 11 नंबरचे ब्लॅक बीड्स लागतील आणि हे 8 नंबरचे ब्लॅक बीड्स आणि लॉक. त्याच्यामध्ये आपण हे फ्लावर्स आधी अरेंज करून घेऊया. हे फ्लावर्स आपण इयरिंग्ससाठी ठेवूया. नेकलेस बनवण्यासाठी आपण सुईमध्ये ब्लॅक कलरचा थ्रेड ओवून घेणार. हा आपल्या ब्लॅक कलरचा थ्रेड डबल लागणार आहे. ह्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण 8 नंबरचा एक सीड बीड्स घेणार. आपण इथे होल्ड करणार त्याला. त्याच्यानंतर आपण सुईमध्ये 11 नंबरचे 12 सीड बीड्स घेणार ब्लॅक कलरचे. हे 12 सीड बीड्स घेतल्यात. नंतर सुई आपण त्या 8 नंबरच्या बीड्समधून पास करणार आणि ह्या पद्धतीने एक लूप बनवणार आणि मग तिथे आपण या पद्धतीने एक अशा 2 नॉट मारून घ्यायच्या. आता आपण नेकलेसला सुरुवात करूया. मी चोकोर नेकलेस बनवत आहे. जर तुम्हाला लॉंग ह्याच्यामध्ये बनवायचा असेल तर त्याप्रमाणे तुम्ही फ्लावर्सची आणि बीड्सची जी संख्या आहे ती वाढवू शकता. मी सर्वप्रथम इथे 25 ब्लॅक बीड्स घेते सुईमध्ये. या पद्धतीने मी 25 ब्लॅक बीड्स घेतल्यात. आता त्याच्यानंतर आपण जसं फ्लावर्स अरेंज केले त्या पद्धतीने हा फ्लावर्सचा जो वरचा बीड्स आहे त्याच्यामध्ये मी हा तिथून सुई पास करणार. ओके. त्याच्यानंतर मी परत सुईमध्ये 15 बीड्स घेणार. आता सुईमध्ये मी 15 बीड्स घेतल्यात. त्याच्यानंतर मी हे दुसरं
फ्लॅर अटॅच करणार. या पद्धतीने तुम्ही ही सगळी फुलं ह्याला आपण अटॅच करून घ्यायची आहेत. या पद्धतीने नेकलेसला पूर्ण फ्लॅर अटॅच करून झाले. आता एंडला आपण इथे जशी 25 बीड्स घेतले होते तसेच स्टार्टिंगला आपण जसे 25 बीड्स घेतले होते तसेच एंडला आपण इथे परत एक 25 बीड्स घेणार आहोत. त्यानंतर जसं आपण इथे लूप तयार केलं आहे त्याच पद्धतीने इथे एक लूप रेडी करायचा आहे. मग आपण 11 नंबरचे सीड्स बीड्स घेणार. हे 12 घेतलेत. त्याच्यानंतर हा जो लास्ट बीड आहे त्याच्यातून आपण सुई पास करायची. या पद्धतीने व्यवस्थित टाईट करून घ्यायचा. आता पूर्ण आपल्याला हा जो थ्रेड आहे तो पूर्ण आपल्याला नेकलेसमधून पास करून इथे आणायचा आहे. या पद्धतीने पूर्ण या बीड्सच्या लाईनमधून आपण पास केली आणि जिथे आपण स्टार्ट केलं होतं तिथे आपण या थ्रेडला घेऊन आलो. त्याच्यानंतर हा जो आधीचा थ्रेड होता आणि आत्ताचा थ्रेड या दोघांना मिळून आपण इथे नॉट मारले. या पद्धतीने आणि नंतर जिथे नॉट आहे तिथे थोडासा चिकपास ग्लू लावला आणि मग सुई हे नॉट कट करण्याच्या आधी सुई खालच्या बीड्समधून आपण बाहेर काढली आणि मग जो एक्स्ट्रा थ्रेड आहे तो आपण कट केला. या पद्धतीने आपलं हे नेकलेस रेडी झालं आहे. तर आता इकडे आपल्याला हे लॉक अटॅच करायचं आहे. तर पकडच्या साहाय्याने आपण रिंग ओपन करणार आणि त्याच्यामध्ये हा लूप घालून हे टाईट करून घेणार. या पद्धतीने हे नेकलेस रेडी झाला आहे. आता
आता आपण ह्याची इयरिंग्स कशी बनवायचे हे बघूया. इयरिंग्स बनवण्यासाठी ही 2 फ्लावर आणि ब्लॅक कलरची 11 नंबरचे बीड्स आणि 8 नंबरचे बीड्स. सर्वप्रथम आपण ब्लॅक कलरचा 8 नंबरचा बीड्स घेणार. आणि आपल्या ह्याच्यासाठी आपण डबल थ्रेड यूज करणार आहोत. त्याच्यानंतर सुईमध्ये आपण 10 सीड बीड्स घेणार. हे 10 आपण सीड बीड्स घेतले आहेत. या पद्धतीने आपण जसं नेकलेसला लूप रेडी केलं होतं तसंच इयरिंगच्या इयर हुक अडकवण्यासाठी आपल्याला एक लूप रेडी करायचं आहे. या पद्धतीने आपण हे लूप रेडी केलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पंधरा 8 नंबरचे ब्लॅक सीड बीड्स घेणार. त्यानंतर या फ्लावरच्या बीड्समधून त्यानंतर एक छोटा सीड बीड्स घेणार. त्याच्यानंतर परत एक स्मॉल सीड बीड्स घेणार आणि मग या ब्लॅकमधून बीड्समधून आपण पास करणार. या पद्धतीने जर तुम्हाला याची हाईट कमी ठेवायची असेल तर त्याप्रमाणे तुम्ही इथे बीड्स घेऊ शकता, कमी जास्त करू शकता. नंतर एक्स्ट्रा थ्रेड कट करायची. आणि मग असे इयर हुक घेऊन त्याला आपण हे अटॅच करायचं. याच्यामध्ये अजून एक फ्लावर बनण्याची टेक्निक आहे, ते मी तुम्हाला दाखवते, जिथे तुम्ही 2 फ्लावर एकसाथ अटॅच करू शकता. त्याच्यासाठी सेम प्रोसेस आहे की आधी तुम्ही 8 नंबरचा बीड्स घेणार. त्याच्यानंतर हे 10 स्मॉल बीड्स घेणार. सेम पद्धतीने एक लूप रेडी करायचा.
ते नॉट मारून लूप टाईट करायचा आणि मग ज्यामध्ये बारा 15 ब्लॅक बीड्स घ्यायचे. त्याच्यानंतर एक स्मॉल ब्लॅक बीड्स, घेऊन पण या मोठ्या बीड्समधून त्याला पास करायचं. आपण त्याला 1 2 3 4 5 6 7 8 बीट्समधून आपण त्याला पास केलं. त्याच्यानंतर परत आपण सहा बीट्स घेतले. त्याच्यानंतर परत एक स्मॉल ब्लॅक कलरचा बीड्स, परत एक फ्लावर घेऊन फ्लावरमधल्या बीड्समधून पास करायचं. परत एक ब्लॅक कलरचा स्मॉल बीड्स घ्यायचा आणि नंतर या बीड्समधून त्याला पास करायचं आणि मग हा एक बीट सोडून द्यायचा आणि मग वरच्या बीड्समधून आपण आपली सुई पास करायची या पद्धतीने. आणि मग थ्रेडला नॉट मारून ग्लू लावून एक्स्ट्रा थ्रेड कट करून टाकायचा. इयर हुक घेऊन या लूपमध्ये आपण त्याला अटॅच करायचं. तर हे दोन पद्धतीने तुम्ही इयरिंग्स बनवू शकता. ह्याची लेंथ तुम्हाला हवी तेवढी तुम्ही ॲडजस्ट करू शकता. प्रोसेस सेम आहे, फक्त बीट्स कमी जास्त करू शकता. या पद्धतीने आज मी तुम्हाला बीट्स फ्लावरचा नेकलेस आणि 2 प्रकारचे इयरिंग्स कसे बनवायचे हे शिकवले. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला हा कसा वाटला. परत भेटूया अशाच छान छान व्हिडिओ सकट. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर वॉचिंग.